भाग्यलक्ष्मी। आता आपल्यातलं नवरा बायकोचं नातं संपलंय। असं बोलू नकोस, आता जरा विचार कर, डोक्यात राग नको घालूस आणि आपण पुन्हा सुखानं संसार करू। आणि हो, आता आपल्या बरोबर आपलं बाळही आहे। आपलं बाळ? माझं बाळ, फक्त माझं बाळ। माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा, पण ही चूक मी नाही केली हो। अहो, कोयनावर माझी अजिबात वाईट नजर नाही हो। माझ्या बायकोवर लय जीव आहे हो। ती किती सुंदर आहे। आणि दुसरी गोष्ट, कोयनाला आमच्या घरामध्ये माझ्या बायकोनीच आणलं। अहो, कोयनाला माझ्या घरात बघून मला धक्काच बसला हो। मी तुम्हाला खरं सांगतो, माझी काही चूक नाही। आणि संजय रावांनी हा गैरसमज करून घेतला, माझ्यावर खोटा आरोप केला हो। खरंच मला वाचवा। मी फक्त एवढं सांगायला आलो होतो, मला वाचवा। मी गेलो, मला वाचवा। माझी इच्छा अशी आहे की तुझ्या मांडीवर डोकं ठेवावं, शांत झोपावं। म्हणजे तू अंगाई म्हणू नकोस, पण थोपट मला। माझा नवरा घरी परत येईपर्यंत इथे यायचं नाही, कळलं? आणि हो, नवरा घरी आल्यावर सुद्धा तो असेल तेव्हाच इथे यायचं। आता निघा तुम्ही। सॉरी हा, माफ करा, म्हणजे माझा असं काय हेतू नव्हता। तुम्ही बोलला ते बरोबर आहे, मी माफी मागतो। तुम्ही निघा आता। कुठल्या जन्माची वैरीनेस कोणास ठाऊक। संजयला फितवून माझ्या विरुद्ध उभं केलंयस तू? नाही आई, शपथ घेऊन सांगते हो, मी असं काही केलं नाही। असं तू काहीच केलेलं नाहीयेस? मग संजयने काय उगाच माझ्याकडल्या चाव्या घेऊन तुला दिल्या? अगं, तुला चाव्याच हव्या होत्या ना? सांगायचं ना, तोंडावर फेकून दिल्या असत्या। आई नको मला त्या चाव्या, तुम्ही यांना म्हटलंय, पण माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही। ए, बाद झालं आता। उगाच भोळेपणाचा आव आणू नकोस। आणि हे काय डबा कोणासाठी घेऊन चाललेस? ते मी नंतर सांगते। भाविणीची कार्टी ती काहीतरी चेटूक करून घुसली माझ्या घरात आणि मालकीण झाले। तर झाली तर झाली। माझा मुलगा संजय, त्याला माझ्या विरोधात भडकवलं तिने। माझ्या घरच्या सगळ्या चाव्या घेतल्या ताब्यात। कुठल्या गोष्टीवर माझी सत्ता, माझी म्हणजे तुझी सत्ता राहिलेली नाही आता। बघ सरिता, आता आपण आपल्याच घरात उपऱ्या झालोय ग। या त्याने स्पष्ट सांगून टाकलं, त्यांचे आणि माझे संबंध संपले। अगं, पण तू असं का सांगितलंस? का असं का नको सांगू? हवं काशीताई, जेव्हा आपण एखाद्यावर एवढा विश्वास ठेवतो, तेव्हा जर त्याच माणसानं आपल्यावर अविश्वास दाखवला तर मग त्या नात्याला काय अर्थ? अशा माणसासोबत आपण कदाचित एकत्र राहू बी, पण अडी अडचणीत साथ नाही देऊ शकत, तर मग त्या एकत्र राहण्याला तरी काय अर्थ? अगं, पण गुरु काकांना त्यांच्या केलेल्या गोष्टींचा पश्चाताप असेल तर, त्यांना त्यांची चूक मान्य असेल तर? ते लाख मान्य करतील चुका, पण तरी आता त्यांच्या सोबत राहणं मला नाही मान्य। अगं, असं बोलू नकोस ग। गुरु काका खूप चांगले आहेत। अगं, त्यांच्या मनात तुझ्या विरुद्ध कोणी विष पेरलं होतं म्हणून त्यांनी तुझ्यावर संशय घेतला ना, पण या आधी त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं ना, तुझी भरपूर काळजी घेतली ना, आणि तुझे अनेक चुकाही त्यांनी माफ केल्या। त्याचं काय? ते काय बी असेल हो, पण एखाद्या बाईच्या चारित्र्यावर घेतलेला संशय कुठली बाई कसा सहन करेल? नाही, आणि संसार म्हणलं की हे आलंच। पुरुषानं आरेरावी वाढवायची आणि बाईनं सहनशक्ती। तर आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय। आली आली भाग्यलक्ष्मी।